माननीय तालिका अध्यक्ष महोदय, जय महाराष्ट्र। प्रश्नोत्तरे। प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 36,417। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, हा विषय केवळ एका गृहनिर्माण संस्थेचा नसून हजारो माथाडी कामगारांच्या हक्काचा आणि शासकीय जमिनीच्या संरक्षणाचा आहे। शासनाच्या उत्तरातून वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यात आल्याचे तसेच दिनांक 5/3/2026 रोजी विकास करार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। मात्र माझ्या मूळ प्रश्नातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही। विशेष म्हणजे माझ्या प्रश्नातील विकास हक्क करारामुळे मूळ अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावर उत्तरात हे खरे आहे असे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे शासनाने या सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 1, माननीय मंत्री महोदय, दिनांक 5/3/2026 रोजी करण्यात आलेला विकास करार नेमक्या किती क्षेत्रासाठी करण्यात आला? त्या करारामध्ये वर्ग 1 मध्ये रूपांतरित न झालेल्या क्षेत्राचाही समावेश आहे। प्रश्न क्रमांक 2, माझ्या मूळ प्रश्नात स्पष्टपणे नमूद केले होते की विकास हक्क करार करून मूळ अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे काय? यावर शासनाने लेखी उत्तरात हे खरे आहे असे उत्तर दिले आहे, परंतु त्यानंतरच्या स्पष्टीकरणात शर्तभंगाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। आता जर माननीय मंत्री महोदय सभागृहात शर्तभंग झालेला नसल्याचे सांगणार असतील तर त्यांनी सभागृहाला स्पष्ट करावे की मूळ अटी व शर्तीचे उल्लंघन झाले आहे की नाही। शर्तभंग मान्य केले तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण स्वतः शर्तभंग मान्य केला आहे, मग संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तत्काल निलंबित करून विकासक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणार आहेत का? अध्यक्ष महोदय, कांदिवलीमध्ये तालुका बोरिवलीमध्ये सर्व नंबर 149 मध्ये 27 एकर जागा ही कापड बाजार व दुकान मंडळाला दिली होती आणि मग ही जागा विशाल सह्याद्री सहकारी गृहनिर्माण संस्थेला नंतर ती हस्तांतरित झाली। हस्तांतरित होत असताना 11,254 स्क्वेअर मीटर जागा ही विशालला दिल्या गेली। गणेश मंदिराला 334 स्क्वेअर मीटर जागा दिली। रयत शिक्षण संस्थेला 2000 स्क्वेअर मीटर जागा दिली आणि दुसरं पुन्हा एकदा या विशाल सह्याद्री सहकारी संस्थेला गृहनिर्माण संस्थेला भाडेपट्ट्याने 99,116 चौरस मीटर दिली। एकूण 1,12,904 स्क्वेअर मीटर जागा ही अशी या ठिकाणी वाटप झाली आहे। खरं तर याच्यामध्ये 2024ला हा विशाल सह्याद्रीला ताबा देण्यात आला आणि भाडेपट्ट्याने हस्तांतरित झालेल्या 99,116 चौरस मीटर जमिनीपैकी बांधकाम न झालेले 26,900 स्क्वेअर मीटर वगळून 72,216 स्क्वेअर मीटर क्षेत्र शासनाच्या प्रचलित बाजार प्रभावाप्रमाणे 10% रक्कम जी आपण क्लास 2 ची क्लास 1 करताना घेतो ती या ठिकाणी 42,07,30,000 आपण त्यांच्याकडनं वसूल केली। आता हे आदेश आम्ही 14/11/2024ला पारित झाले होते आणि त्यानंतर मग या ठिकाणी कब्जे हक्काची जी संस्थेला जी कब्जे हक्कांची रक्कम घ्यायची आहे जी 11,254 स्क्वेअर मीटरची होती ती होती 6,55,00,000 जे रूपांतरण शुल्क होतं ते सुद्धा आपण त्याला मान्यता दिली आणि त्यांच्याकडनं वसूल करण्याचा निर्णय केला। खरं तर या ठिकाणी जे कापड बाजार आहे ती कामगार नवनिर्माण समिती आहे, यामध्ये हस्तांतरित करण्यात आलेला 99,116 चौरस मीटर जमिनीपैकी बांधकाम जे झालं नाही ते 26,900 स्क्वेअर मीटर घरं आहे, शासनाची परवानगी त्याने मिळण्याची विनंती केली होती आणि म्हणून आपण या ठिकाणी 14/7/25 मध्ये शासन स्तरावरून जे आदेश दिले
त्यामध्ये त्यांनी अहवाल सादर केला. कलेक्ट मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी अहवालानुसार 74,09,90,000 मुद्रांक शुल्क आकारणी करण्यात आली. ही सर्व मोठी हिस्ट्री आहे. आता याच्यामध्ये जो मूळ प्रश्न आहे, जे तुम्हाला किती जमिनीवर करार केला वगैरे मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये शर्तभंग काय झालं? शर्तभंग बांधकामाची मुदतवाढ या ठिकाणी एक शर्तभंग झाला होता. वाणिज्य वापराचा शर्तभंग झाला होता. सदनिक हस्तांतरणामध्ये शर्तभंग झाला होता. आणि म्हणून हा शर्तभंग रेग्युलाइज करण्याकरता 21.68 कोटी रुपये त्यांच्याकडनं पुन्हा वसूल केले. खरं तर हे वसुली झाली आहे, पण यामध्ये थोडा हस्तांतरण प्रक्रियेमध्ये थोडा लॅकून आहे. काही जे हस्तांतरण किंवा भाडेपट्टा करताना काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. मी यामध्ये आता प्रश्न आल्यानंतर IGR जे पुणे आहेत यांच्या माध्यमातून या मुद्रांकाबद्दल काही त्या ठिकाणी त्रुटी आढळल्या असतील, काही त्या ठिकाणी कमी जास्तपणा झाला असतील, याची चौकशी पुढच्या 15 दिवसामध्ये करून IGR मार्फत याची चौकशी करू की तुम्ही भाडेपट्टा करताना किंवा लीज डॉक्युमेंट करताना किंवा जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी झाले आहे त्यामध्ये 7-15 दिवसामध्ये संपूर्ण डेटा सरकारकडे पुन्हा येईल. यात काही तफावत आहे का तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची आम्ही 15 दिवसात चौकशी करू. आणि दुसरं, विशाल सह्याद्री गृहनिर्माण संस्थेच्या विकासकाजवळ करारनामा झाला आणि जी वर्ग 1 जमिनीसहित शासनाने भाडेपट्ट्याने दिलेली 26,900 स्क्वेअर मीटर क्षेत्र जे आहे ते जे करारनाम्यात समावेश केला आहे, करारनामा करताना जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली नाही आहे. करारनामा करताना 26,900 स्क्वेअर मीटरची परवानगी घेतली नाही आहे आणि त्यामुळे हा एक शर्त मग ठरू शकतो आपण जे आता सांगता त्याप्रमाणे. यास्तव 26,900 स्क्वेअर मीटर क्षेत्र जे आहे ती शासकीय जागा जी आहे ती संस्थेकडून शासन जमा करण्याकरता, म्हणजे आता आपण त्यांच्याकडे किती वापस घेऊ शकतो? तर 26,900 स्क्वेअर मीटर घेऊ शकतो. ते शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना आपण देऊ. पहिलं देऊ, मुद्रांक IGR कडनं काही मुद्रांकामध्ये तफावती आहेत का हे पुन्हा चेक करून घेऊ, खालच्या लोकांनी काही गडबड केली आहे का. आणि दुसरं, 26,900 स्क्वेअर मीटर जागा जी शर्तभंगामध्ये थांबू शकते आपल्याकडे, म्हणजे शर्तभंग आहे असं दिसतं आपल्याला, तेवढी जागा जिल्हाधिकाऱ्यांना जमा करण्याचे आदेश देण्यात येतील. सन्मान्य योगीजी सागर. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिले, ज्या 26,000 स्क्वेअर मीटर जागा जी अतिरिक्त बांधकाम शिवायची जागा होती, मंत्री महोदय आता म्हणाले की ती शासन दरबारी आपण परत घेण्यासाठी त्या संदर्भाचे निर्देश देणार. अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ आहे. 1969-70 आणि त्या काळामध्ये तत्कालीन वसंतदादा पाटीलच्या सरकार, वसंतराव नाईक साहेबांच्या सरकारच्या वेळेला असे निर्णय झाले. त्या तिकडे अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात जवळजवळ 2200 परिवार हे ज्यांनी कापड बाजारमध्ये हेलपाटी केली, डोक्यावरती अध्यक्ष महोदय कापडाचे मोठे मोठे गठडे आणि त्या हातगाड्या फिरवल्या, त्यांचे परिवार त्या तिकडे अध्यक्ष महोदय राहत आहेत. आज 900 लोकांचा जो ट्रान्सफरचा प्रश्न आला आहे त्याच्या संदर्भामध्ये शासनाने जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्यायला काय आमचा ऑब्जेक्शन नाही. परंतु अध्यक्ष महोदय, आजही कापड बाजार माथाडी कामगारमध्ये माननीय मंत्री महोदय जे काम करतात त्यांच्या मुलांच्या ॲप्लिकेशन पेंडिंग आहेत. त्यांच्यासाठी तिथे घर बांधण्यासाठी त्यांनी अध्यक्ष महोदय कापड बाजारकडे आणि शासनाकडे त्याची अर्ज केलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना घर मिळालं पाहिजे. तसे जवळजवळ 1100 ते 1300 परिवार आहेत जे रजिस्टर्ड केलेले आहेत. त्यांची आपण सगळी रेग्युलॅरिटी तपासली आहे, त्यांची एलिजिबिलिटी तपासली आहेत, ते पात्र आहेत. अशा अध्यक्ष महोदय परिवारच्या लोकांना जर तिकडे घर मिळणार नसेल तर ते त्याच्यावर अन्याय आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी स्पेसिफिक मागणी मंत्री महोदयांकडे की जे 26,000 आपण ॲक्सेस लँड म्हणताय जिथे बांधकाम झालेलं नाही आहे ते शासनाने जर दिली असेल तरी सुद्धा ते 1300 लोक ज्यांचं घर तिकडे बांधायला होणार आहे ते त्यांच्यापासून वंचित नाही राहायला पाहिजे. त्या म्हणून आपण सरसकट निर्देश न देता त्या संदर्भाची चौकशी करून निर्णय घ्यावे. अध्यक्ष महोदय, ते निर्णय घेणार का अशी माझी अध्यक्ष महोदय विचारणा आहे. अध्यक्ष महोदय, शर्तभंग झाला असेल, शर्तभंग रेग्युलाइज करून घेतला तर आमचं काही म्हणणं नाही. जोपर्यंत शर्तभंग रेग्युलाइज करत नाही आम्ही जागा जमा करून घेतो सरकारकडे. यावर मग त्यांनी मागणी केली की बाबा आम्हाला 1600 घरं तिथे बांधायची आहेत, पुन्हा 2000 घरं बांधायची आहेत. त्या संस्थेने मागणी केली, ती मागणी ग्राह्य असेल, खरंच तिथे घरं मिळत असतील तर सरकारला पुन्हा वापस करायला अडचण नाही आहे. कब्जे हक्काची रक्कम घेऊन किंवा समजा क्लास 1 करायचं असेल पुढच्या काळात तर क्लास 1ची रक्कम घेऊन
सरकार ओपन आहे, काय अडचण नाही. फक्त आज शर्तभंग झाला योगेश सागरजी, तेवढं मी सांगितलं. त्या विशालनी यावं, शर्तभंग आमचं झालं, आमचा रेग्युलाइज करून द्या, आम्ही करून देऊ. पण या ठिकाणी माननीय आपले हारून शेखजी यांनी जो प्रश्न मांडला आहे, यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण अनियमितता झाली आहे. तर अनियमितता आता जी आहे ती अनियमितता झाली असेल ती रेग्युलाइज करून जे घरं बांधले गेले आहेत त्यांना तर आपल्याला प्रोटेक्शन द्यावं लागतं. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्यांना फ्री होल्ड करावं लागतं, त्यांचे घरं त्यांना द्यावे लागतात. म्हणून आपण हा कायदा केला फ्री होल्ड करण्याचा. किती दिवस सरकार आपल्याकडे नावान ठेवणार? म्हणून आपण या ठिकाणी ज्यांची घरे बांधल्या गेली, गृहनिर्माण संस्था झाल्या, त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर, त्यांचे घरं त्यांच्या नावावर व्हावे, त्यांचे फ्लॅट त्यांच्या नावावर राहावे. तोपर्यंत शासकीय जागा गव्हर्नमेंटच्या नावावर राहणार. शासन काय तो जागा वापस घेऊ शकणार नाही. 100 वर्षाची लीज आहे, 50 वर्षाची लीज आहे. आणि त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे कॉन्स्टिट्युशनली की ज्या जागा शासनाने खाजगी विकासकाला दिल्या आहे त्याने गृहनिर्माण सहकारी संस्था तयार केल्या आहे, त्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांचे घरं फ्री होल्ड व्हावे, त्यांच्या मालकीचे व्हावे म्हणून दिलं आहे. या ठिकाणी एवढंच आता म्हणणं आहे की आपल्या 2 गोष्टी ज्या आहेत, पहिली गोष्ट आम्ही तपासतो की मुद्रांकामध्ये काही गडबड झाली आहे का, तर IGR कडे चेक करून घेऊ 15 दिवसात. आपल्याला त्याच्या लेखी कळवू की ही गडबड झाली होती, ही दुरुस्त केली. FIRचं प्रकरण नाही आहे किंवा पोलीस केसचंही प्रकरण नाही आहे. काही अनियमितता झाली आहे, ती अनियमितता दुरुस्त करता येतं, शासनाचे ते अधिकार आहेत. फक्त मात्र आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तो 26,900 स्क्वेअर मीटरबद्दल घ्यायचा आहे. तो शर्तभंग दिसतो आहे, ते जमा करता येईल शासनाला, जमा करण्याचे निर्देशही आम्ही देऊ. पण जसं योगेश सागरनी सांगितलं की या ठिकाणी जे 1600 घरं पुन्हा बनायचे आहेत ते जर बांधकाम तुम्ही आणि योगेश सागरजी बसून जर त्या लोकांना न्याय मिळत असेल तर शासन तयार आहे. शासन 26,900 स्क्वेअर मीटर जागा ते नवीन घरं बांधण्याकरता देईल एखाद्या वेळी. चला अरुण कांजी शेवट. माझा दिलं नाही, माझा योगेश माझा सागरजीचं. माझा स्पेसिफिक समर्पक प्रश्न उत्तर दिलंय आहे मंत्री महोदय. की शर्तभंग झाला आहे की नाही? शर्तभंग झाला आहे की नाही? जर शर्तभंग शासनाने मान्य केला आहे म्हणूनच 26,900 स्क्वेअर मीटर जागा जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात येत आहे. शर्तभंग झाला, मान्यच केलाय. चला पुढे जाऊ आता. समर्पक उत्तर आहे योगेश सागरजी. हो पण उत्तर दिलं ना मंत्री महोदयांनी, समर्पक दिलंय. चला घ्या शेवटचा घ्या. अध्यक्ष महोदय, ज्या कापड बाजारमध्ये ज्या परिवारांच्या लोकांनी बिल्ले घेऊन टोळ्या करून त्या तिकडे अध्यक्ष महोदय कापड बाजारात हेलपाटी केली आहे, असे लोकांचे ऍप्लिकेशन पेंडिंग आहे. आपण आता तिकडे जर विकासकाच्या माध्यमातून घर बांधले गेले तर सेल कंपोनंट पण देणार आहात. त्यांना सेल कंपोनंट दिला त्याचा आम्हाला विरोध नाही आहे, ते दिलं पाहिजे. परंतु ज्यांच्यासाठी कापड बाजार, माथाडी कापड बाजार कामगार मंडळाला ही जागा दिली होती सरकारने कलेक्टरच्या माध्यमातून, त्यांचे अधिकार जे ज्यांचे आहेत 1600 लोकांचे, असे लोकांचे घर तिकडे बांधलेच पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही ही खात्री सरकारने या प्रश्नाच्या माध्यमातून द्यावी. योगेश सागरजींची विनंती सरकारला मान्य आहे. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2, 40,023. सन्मान्य अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि या राज्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांची आपण शिक्षणाची सोय करतो. यांना आपण शाळा उपलब्ध करून देतो आणि यांना आपण वसतिगृह उपलब्ध करून देतो. पण अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत 2388 अनुदानित वसतिगृहाच्या माध्यमातून आपण 99,772 विद्यार्थी शिक्षण घेतात. आहेत उत्तर दे. आहे ना, देतेत ना उत्तर. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी सदनाला अवगत करू इच्छितो. 1 दिवसासाठी माननीय सामाजिक न्याय मंत्री बाहेर आहेत मुंबईच्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी तशी विनंती केलेली आहे, माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती केलेली आहे. मी याचं पूर्ण ब्रीफिंग घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं समाधान करण्याचा प्रयत्न मी करतो. अध्यक्ष महोदय, साधारणतः 99,000 विद्यार्थी या भागात शिक्षण घेत असतात. पण अध्यक्ष महोदय, या ज्या संस्था आहे या संस्थांमार्फत संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहे त्यांना मात्र आपण अत्यल्प वेतन देतो. त्यांना आपण शासकीय सुट्ट्या सुद्धा देत नाही आणि अत्यंत कमी मानधनामध्ये या लोकांना काम करावं लागते. अध्यक्ष महोदय, मेंदूचा मार्ग पोटातून जातो. जर त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी जर योग्य पद्धतीने त्यांना जर मोबदला मिळाला नाही तर त्या ठिकाणी काम करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, या उत्तरामध्ये तफावत आहे. एकीकडे आपण काय म्हणतो की आम्ही
मांडलेले जे प्रश्न आहेत त्याला आपण अमान्य करतो आणि दुसरीकडे मात्र आपण मान्य करतो की या संदर्भात बैठक झाली आहे, बैठकीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेणार आहोत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी 2022 पासनं म्हणजे नागपूरच्या अधिवेशनापासून तर आता पण अनेकदा मोर्चे काढले, आंदोलनं केले आणि या संदर्भात जेव्हा त्या ठिकाणी बैठक झाली होती तर या बैठकीमध्ये 2023 मध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी या संदर्भात आम्ही या कामगारांना न्याय देऊ अशा प्रकारचं त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं. पण दुर्दैवाने आजपर्यंत मात्र यावर कोणती उपाययोजना झाली नाही. मग उत्तरामध्ये एकीकडे आम्ही अमान्य करतो आणि दुसरीकडे म्हणतो की या संदर्भात आम्ही शासन स्तरावर आम्ही प्रयत्न करत आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी 1901 साली या राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिकले पाहिजे यासाठी या संस्था सुरू केल्या. मग त्या संस्था जर जिवंत ठेवायच्या असेल, आमच्या मागासवर्गीय मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या पूर्ण न्याय मागण्या आम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. आजपर्यंत या संदर्भात आपण टोलमटोल उत्तर दिले, पण आज माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या संदर्भात आपण ठोस निर्णय घेतला पाहिजे. एकीकडे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आहे, त्या ठिकाणच्या आम्ही शिक्षकांना कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देतो, पण दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये ज्या सामाजिक न्यायाच्या माध्यमातून जे वसतिगृह चालवतो त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र आम्ही योग्य वेतन देत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भात जे कर्मचारी अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे त्यांना आपण नियमाप्रमाणे वेतन देणार का, त्यांना रजा देणार का, आणि त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जो अन्याय त्यांच्यावर सुरू आहे तो आम्ही कधीपर्यंत दूर करणार याबद्दल माननीय मंत्री महोदयांनी स्पेसिफिक उत्तर द्यावं. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदय सांगतात त्याप्रमाणे ही जी वसतिगृह 2388 आहेत ही सामाजिक न्याय विभागानं स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत या विद्यार्थ्यांची वसतिगृह चालवण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. आपण ज्याचा उल्लेख केला आदिवासी विकास विभागांचा, त्या ठिकाणची वसतिगृह ही त्या विभागानं चालवलेली आहे, ती NGO मार्फत चालवलेली नाहीत. त्यातला हा फरक आहे. दुसरा, सन्माननीय अध्यक्ष महोदय, जो सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला की आंदोलनं झाली आणि सकारात्मक बैठक घेऊ आणि या बाबतीत सरकार सकारात्मक असं सांगितलं, तर हे वस्तुस्थिती आहे. मान्य मंत्री सामाजिक न्याय महोदयांनी 20/5/2025 या बाबतीतली एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनुसार या संदर्भातला विस्तृत प्रस्ताव हा सादर करण्याच्या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थांनी संचलित अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत काय प्रस्ताव सादर करावा या बाबतीत त्यांची समिती स्थापन केलेली आहे. त्यांचाही प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झालेला आहे. हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कोकण यांनी दिलेला वित्त विभागाच्या अभिप्रायासह लवकरच आम्ही माननीय मंत्रिमंडळापुढे नेऊ आणि या मानधनावर काम करणाऱ्या 2388 स्वयंसेवी संस्था संचलित वसतिगृहातल्या सर्वच 4 पद्धतीचे म्हणजे सुपरवायझर, अधीक्षक, सुरक्षा रक्षक आणि स्वयंपाकी या ज्या 4 कॅटेगरीमध्ये काम करणारे जे काही त्या ठिकाणी व्यक्ती आहेत त्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भामध्ये निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे. लवकरच मंत्रिमंडळापुढे जाऊन या बाबतीतला निर्णय आम्ही घेऊ. राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, याला धरून मला शासनाला विचारायचं आहे की आजचा जमाना AIचा आहे. अध्यक्ष महोदय, जग कमालीच्या वेगानं स्पर्धात्मक होत आहे. अशा काळात राज्यातील 2388 अनुदानित वसतिगृहांमध्ये राहणारे सुमारे 99,772 मागासवर्गीय विद्यार्थी हे देशाचे आणि राज्याचे भविष्य आहेत. माननीय मंत्र्यांनी आपल्या उत्तरात मुद्दा 3 व 4 नमूद केले की विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजनासह आवश्यक असलेल्या सर्व सुखसोयी पुरवणे स्वयंसेवी संस्थेला बंधनकारक आहे. आणि आता आपण उत्तर देताना सांगितलंय की एक समिती बसवली आणि त्या समितीच्या माध्यमातून प्रश्न विचारा. आता मी प्रश्न विचारतो ना, तर मला या निमित्तानं थेट माझा असा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की एका बाजूला डिजिटल इंडिया आणि AI युगाच्या आपण गप्पा मारत असताना मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोषित ठेवायचे, परंतु तुम्ही शोषित ठेवणार नाही असं कबूल केलं, मंत्रिमंडळात जाणार, परंतु त्यांना दर्जेदार सुखसोयी आणि अत्याधुनिक स्पर्धात्मक शिक्षण कसे देऊ शकतील याविषयी शासन विचार करणार आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की आपण मानधन वाढीबाबत या ठिकाणी सांगितलं, तर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी
आश्वासनही दिलेलं होतं या बाबतीत. तर लवकरच मंत्रिमंडळात जाणार असं आपण सांगितलं, पण त्याची निश्चित तारीख किंवा काही असं कळवलेलं नाही. तर काही आपण यासंबंधी सांगू शकाल का? सन्मान्य सभापती अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री नितीन राऊत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की त्यांच्या दर्जेदार सुविधा, जरी स्वयंसेवी संस्था ही वसतिगृह चालवत असल्या तरी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना या 4 संवर्गातल्या लोकांच्या मानधनासाठी शासन या ठिकाणी पैसे देत असतं. सुविधा दर्जेदार मिळाव्यात याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. मान्य सावंत नितीन राऊत साहेब सांगतात त्याप्रमाणे आपण दर प्रति विद्यार्थी 2200 रुपये परिपोषण अनुदान देखील या ठिकाणी देत असतो. तरी सुद्धा तिथल्या सुविधा, स्वच्छता असेल, अन्न पुरवठा असेल, याच्यामध्ये दर्जाची कुठेही तडजोड करू नये या मताशी आम्ही सहमत आहोत. जिल्हा समाज कल्याण सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना निर्गमित केल्या जातील. त्याच्यावर मॉनिटरिंग ठेवा, त्याचं पिरियडिकल चेकिंग करा आणि कुठेही दर्जा कमी प्रतीचा राहणार नाही याची दक्षता घेण्याचे विभागाला सूचना दिल्या जातील. नंबर 2, अहवाल जो विभागीय आयुक्तांचा समिती स्थापन केली होती त्याचा प्राप्त झालेला आहे. तो आम्ही अभिप्रायासाठी वित्त विभागाकडे पाठवलेला आहे, कारण शेवटी फायनान्शियल बर्डन याच्यावरती आहे. वित्त विभागाचा अभिप्रायासह तो अहवाल आमच्या सामाजिक न्याय विभागाकडे आल्यानंतर तो तात्काळ माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल. सन्मान्य करण देवताळे. अध्यक्ष महोदय, माजी मंत्री महोदयांना 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. राज्यातील किती मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये कर्मचारी अनेक वर्षांपासून कंत्राटी किंवा मानधन तत्वावर कार्यरत आहे? प्रश्न क्रमांक 2,